शॉपिंगमध्ये थांबून थांबून भूक पण लागली होती. चला म्हटलं आता थोडीशी पेटपूजा करायची, त्याच्यासाठी यांनी इथं गाडी थांबवली होती. इथं मस्त अशी आम्ही मिसळपाव खाल्ली होती, जे की आम्ही पहिल्यांदाच तिथं मिसळपाव खाल्ली होती. आता मी कधी तर खात नाही, पण खाल्ली तर एकच नंबर लागत होती. खरं मी तर त्याची मिसळपावची फॅनच झाली. चला मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट शूट केलं होतं. आणि इथं गिटार दिसली होती, इथं गिटार वाजवायच्याच याच्यात होते बाबा. त्याच्यानंतर आज होती 26 जानेवारी पण होते. आम्हाला आरवचं फोटोशूट करायचं होतं, त्याच्यासाठी त्याचे बडे पप्पा लागले होते डेकोरेशनसाठी. ते डेकोरेशन करत होते आरवसाठी. मी त्या आरवले सांभाळत होते, अशी बाकीचे कामं वगैरे आवरत होते. त्याला थोडं थोडं बिस्किट देत होती, कणकण मी पुरस खात होते. बिचाऱ्यासोबत अन्याय होत होता, काय करणार. मस्त असं फायनली डेकोरेशन वगैरे झालं आणि आरवचं फोटोशूट पण झालं होतं. त्याच्यानंतर गौतम दादा आले होते. गौतम दादाला चहा पाणी वगैरे दिलं होतं. सर्वांनी सुट्टी होती आज 26 जानेवारीची, त्याच्यासाठी मग आरवचं थोडंसं अन्नप्राशनचा कार्यक्रम पण होता. त्याच्यानंतर मग आणले तर बरं ते गिटारचं येड लागलंच होतं बाप्पा. नंतर रतनन मी बाहेर गेली होती, बाहेर थोडं सामान वगैरे आणलं. इथं मस्त बाहेरच झेंडावंदन पण झालेलं होतं. थोडं सामान वगैरे घेतलं होतं. हे आरवच्या बडे पप्पाने त्याच्या अन्नप्राशनसाठी हात गडू आणला होता, जे की आरवचं पहिलं भांडं होतं आणि पहिलं त्याच्यावर त्याचं नाव पण सुद्धा होतं. नंतर घरी आल्यानंतर जेवण वगैरे झाले सर्वांचे. चला भेटूया नेक्स्ट.